या घडीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। भिवंडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळामामा म्हात्रे शरद पवार यांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांच्या भेटीकरता ते दाखल झालेले आहेत। भिवंडीच्या जागेसंदर्भात आता बैठकीला सुरुवात झालेली आहे। एकीकडे बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं तिथं काँग्रेसच्या चोरगे यांनी देखील आता दंड थोपटलेले आहेत। विरोधाचा सूर आळवण्यास सुरुवात केलेली आहे। आपण देखील या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं चोरगेंनी संकेत दिलेले आहेत। आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तिथं बाळामामा म्हात्रे हे आता शरद पवार यांच्या भेटीकरता दाखल होत आहेत। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अगदी काही वेळापूर्वीच बाळामामा म्हात्रे हे शरद पवारांना भेटायला आलेले आहेत। काल त्यांना भिवंडीमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर ते आता भेटीला आल्याचं पाहायला मिळते। मुख्य दोन कारण आहेत, कारण की काल आपण पाहिलं भिवंडीमधून ज्यावेळेस त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्याच वेळेस MMRDA कडून एक प्रकरण बाहेर काढत त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर दुसरीकडे इथंच भिवंडीमध्येच काँग्रेसचे जे काही उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा बंडखोरीची भाषा केलेली आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेही तणाव निर्माण होऊ नये यासाठी आज म्हात्रे आहेत ते शरद पवारांना भेटायला आलेले आहेत। या भेटीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। शरद पवार यांच्यासोबत भेट झाल्यानंतर ते माध्यमांशीही बोलतील आणि त्यांची जी काही भूमिका असेल ते मांडतील। पण काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज शरद पवारांना भेटायला स्वतः बाळामामा म्हात्रे आहेत ते मोदीबाग या शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।